म्हणून उच्चार आले. भगवान परमात्मा या भूतलावर आविर्भूत होतात. अंश अंशांश आवेश कला पूर्ण आणि परिपूर्ण भगवंताचे अवतार प्रकार आहेत. त्यापैकी परिपूर्णतम साक्षात श्रीकृष्ण नान्य वही दुर्जनाचा येणे करुणी संहार पूर्णावतार रामकृष्ण 6 असणारी पुत्र देवकीचे कंसाने मारले. 7वा पुत्र रोहिणी गर्भी योगमायेने नेऊन घातला आणि 8वा पुत्र म्हणून भगवान परमात्मा या भूतलावर आविर्भूत झाले. झाल्यानंतर वसुदेवजी भगवान परमात्म्याला गोकुळात नेतात. 11 वर्षापर्यंत गोकुळात भगवंत राहतात. तेच लीला चरित्र आपल्याला इथे करायचे. रांगत रंगणी थोरीत लोणी मला देखो द्या आणि आवाज द्या. रांगत रंगणी थोरीत लोणी हरी धावून धरती गवळणी हो धावून धरती गवळणी हो धावून धरती गवळणी हो धावून धरती गवळणी पार्वती चरणी देवी गराणी पार्वती चरणी देवी गराणी पार्वती चरणी देवी गराणी पार्वती चरणी देवी गराणी नवलखनी राजनी हे दही दूध कमाल नीळे नवलखनी राजनी हो दही दूध वस्तुनी कमाल नीळे राजनी हो दही दूध कमाल नीळे राजनी हो दही दूध कमाल नीळे नवलखनी राजनी हो हे नवलखनी राजनी नवलखनी राजनी हो. देव रांगू लागले. पुतणीचा वध केला. महाबळ भटाचा वध केला. जानवे तुटले. पंचांग फाटले. असा असणारा त्या ठिकाणी अनेक दैत्यांचा वध भगवंताने केला आणि भगवंत आता रांगू लागले. ऐका रे दादांनो, रांगत असताना भगवंताने अनेक लीला त्या ठिकाणी केल्या. यशोदामाईंची परीक्षा बघितली एकदा. म्हणले माझ्या आईचा माझ्यात किती जीव आहे. तुम्ही भक्ती करत असताना तुमचा जीव भगवंतामध्ये असावा का प्रपंचामध्ये कुटुंबामध्ये असावा हे महत्वाचं आहे. देवाने आईची परीक्षा घेतली आणि आईला म्हणू लागलं, आई मला भूक लागलेली आहे, मला स्तनपान करायचं. कृष्णा थांब रे, थोडा आवाज द्या. कृष्णा थांब, थोडं काम आहे. पाठीमागं 9 लाख गायी आहेत. त्यांचं दही दूध तूप लोणी सगळ्याची विल्हेवाट लावावं लागते. सगळं जिथल्या तिथं करावं लागतं. थांब कृष्णा. देव थांबत नव्हते, रडत होते. रडता राहीना बाळ माझं रडता राहीना रडता राहीना बाळ माझं रडता राहीना. देव रडू लागले. सगळी कामं यशोदा मैयाने सोडले. देवाला मांडीवर घेतलं. स्तनपान करविलं. देवाने पोटभर दूध पिलं आणि मग देवाच्या लक्षात आलं म्हणलीची परीक्षा घ्यावी. देवाने डोळा उघडला आणि अग्निदेवताला आवाहन केलं. ओम अग्निदेवताय नमः इदम अग्नये नमः. अग्निदेवता प्रगट झाले. म्हणले देवा काय काम आहे. म्हणले काही नाहीये. 40 लिटरचं भगुन ठेवलेलं आहे आणि आताच नेमकं असणार त्या ठिकाणी दूध शांत झाले. 2 बोटाची लाल बुंद शाई आली त्याच्यावर आणि मग लाकडं बाहेर काढली. यशोदा मैयानं जायचं, लाकडं पुढे ढकलायची आणि लगेच पेट घ्यायचा. नो रॉकेल, नो पेट्रोल, नो डिझेल, काही नाही. अग्निदेवता साक्षात गेले आणि जेच भडका उडाला तो भडका माळोदाला लागला. 84 खांबाच्या वाड्यातली ही गोष्ट आहे. 84 खांबाचा वाडा पाहिला का नाथ बापना वासुदेवाचा नंदबाबांचा. गोकुळात कोण कोण गेले. कोणीच नाही गेलं का. तुम्ही गेला का ताई. मग 84 खांबाचा वाडा पाहिला का तुम्ही. ब्रह्मांड घाट पाहिला का. तिथं रमण रेती आहे. तिथं रांगलात का. माती खाल्ली का. ब्रह्मांड घाटावर माती खावा लागते. तिथं लड्डू आहेत 10 रुपयाचे 4. ज्यांनी इकडं माती नाही खाल्ली त्यांनी तिथं जाऊन खा. बरं का. ज्यांनी इथं माती नाही खाल्ली त्यांनी ब्रह्मांड घाट का. ब्रह्मांड घाटावर देवाने माती खाल्ली. आई ग आई नाही खाल्ली ग मी माती. हे तिथं झालंय. बलराम दादा भो बलराम दादा. ऐका, प्रत्येक प्रसंग जिथं जिथं घडला त्या त्या पवित्र भूमीला आपण जाऊन भेट दिली पाहिजे बर का. आणि मग अग्निदेवताला आवाहन केलं. अग्निदेवताने अग्नी पेटविला आणि सगळं असणारं दूध उतू गेलं बर का. इकडे लक्ष द्या. सगळं दूध उतू गेलं आणि दूध उतू गेल्यानंतर यशोदा मैयाला समजलं वास गेला आणि मग कृष्णाला जे उचललं एकदाच आदळलं. कसं आदळलं. आणि मग आदळल्याबरोबर देवाला रडू आलं आणि राग आला. अरे जगाचा मायबाप तुझ्या मांडीवर असताना त्या माईक दुधासाठी तिकडे धावतेस. जवळ गेली, त्या दुधाच्या हातामध्ये पाणी घेतलं आणि मग संकल्प केला. ममास मागम जागून मला म्हणजे मस्जिद आरोग्य. मी ब्राह्मणाच्या सोबत लई राहिलो बरं का. माझे गुरु असणारे
प्रकाश महाराजमुळे त्यांच्याकडे माझं शिक्षण झालंय सगळं कीर्तनाचं. ऐका दादांनो, चंद्रचे महापुण्य मी वास्तुशांत गुत्त घेतो बरं का. सगळं जमतं आपल्या, लग्न सुद्धा लावतो मी. सगळं म्हणजे का 2 in 1 काम आहे आपलं. विठाला हातामध्ये पाणी घेतलं, संकल्प केला, कृष्णार्पणमस्तु कृष्णार्पणमस्तु कृष्णार्पणमस्तु. देव म्हणाला, अगं बाई तुला मी दूध मागत होतो त्यावेळेला मला दूध नाही दिलं वेळेवर, आणि आता उतू गेलेलं करपलेलं दूध कृष्णार्पण करते का? आमचं तसंच आहे परमार्थामध्ये. फाटलेली नोट महाराजाला अर्पण, 5 रुपयाचा पीस महाराजाला अर्पण. एका दिवशी मला वाटलं बायकोला खुशच करावं, अशी मोठी कथा झाली आणि सगळे पिस गोळा केले. माझ्यासोबत आदित्य महाराज होते. म्हणलं आदित्य महाराज एक सुद्धा पीस खाली पडू द्यायचं नाही. म्हणले महाराज पडूच देत नाही. सगळे पिस गोळा केले, 3 गोण्या भरल्या काकी, 3 गोण्या. आणि मग बायकोला खुश करायचं, गाडीतून उतरलो. आदित्य महाराजांनी दरवाजा उघडला आणि मग गाडीचा पाठीमागचा दरवाजा उघडला, डिक्कीचा. सगळे पोते बाहेर काढले आणि डोक्यावर घेतले. आणि डोक्यावर घेऊन मालकीनबाईच्या पुढे गेलो. म्हणलं ए मॉडेल. आणि मग आमचं मॉडेल बाहेर आलो. म्हणजे बाई पिस आणले वाटतं तिला, काय 5-5 रुपयावाली पिस आहेत म्हणून. मग काय बाबा भला मोठा गंधन मोवाळणी ते काय म्हणते मुटगुळे, इकडून मोवा तिकडून मोवा. चांदीची ती सोन्याची अंगठी कपाळाला लावायची. हा असं नाही, सोनं तेवढाच नशिबात आहे माणसाच्या कपाळाला लावायला. दुसरीकडे कुठं सोनत नाही बोटात, सगळं बायकाचीच भरती. चप्पल, हार, बूट हार, 7 पीस 11 पीस पाहायचंच काम नाही. आणि मग काय म्हणलो, काय सोन्याचा दिवस उगला म्हणलो. मग काय जेवायला पाहायचं काम नाही. आता जेवायला बसल्यावर घरी काही बोलायची सुद्धा काम म्हणजे हे नाही, हिंमत नाही आमची. नुसतं म्हणलं अगं वर्णाला नाही का थोडी मिठाच कमी पडलं, गपचिप गेला बाहेरचं खाऊन चिप चोकली. हा बळच गिळा लागतोय, बेकार परिस्थिती. म्हणून घरी आम्ही जास्त थांबत नाही. विठाला मग काय पिस. मग जेवण बिवण झालं. मग मी घोड्या मुद्दा म्हणून ब्लेड आण इकडं. आदित्य महाराज ब्लेड कापी तो द्वारे कापी तो घे पिसो. आता मला काय वाटलं असं 50 वाला टिपटॉप भारीतला एखादा चांगला. आकाशाची 5-5 आणि 3-3 आणि 2-2 रुपयाले पिसन, ते पण 100 जागेवर दमून भागून आलेले बोळके. बायकोने डोक्याला हात लावून, बाई अक्कलच नाही, एवढ्या मोठ्या कथा करायला अक्कल नाही. म्हणलं बाई रागव नको. म्हणलं एक काम करतो, हे पिसा कांबराला बांधतो, मी पोत्रात होतो, तू आसूड घे. देवाला जायचं म्हटलं. बघा बरं आपली काय प्रवृत्ती आहे. 10 रुपये टेकायचे, लाख रुपये मागायचे. हा ते का मटका आहे का सोरटे का ती काय लॉटरी येते. देवाच्या दानपेटीमध्ये 100 रुपये टाकायचे, ह्याची दान देगा देवा, आणि थैलीला 25 क्विंटल कापूस व्हावा, अशी मागणी आमची आहे. देव रागवतो. देसी तेव्हा घेसी ऐसा असं उदाहरण दिधल्या बातूनी फलप्राप्ती कैची, इच्छा कल्पनेची व्यर्थ बापा. आई त्या असणार यशोदा मैयाची परीक्षा घेतलेली, एवढं लक्षात ठेवा दादांनो. आणि मग काय केलं, देवाला राग येतो बरं का देवाच्या मनासारखं नाही वागलं की. आणि मग देवाने दही दूध तूप लोणी सगळी माठ फोडली. पार लोंडा लगे ब्रह्मांड घाटापर्यंत सगळ्या गवळणी तिकडून येऊ लागल्या. आणि बघितलं, म्हणलं यशोदेकडे दही दूध जास्त झालं काय. यशोदे आवाज दिला आणि महाद्वारातून यशोदा मैया बाहेर आल्या. अगं बाई म्हणले, बघ ना ह्या मोरीतून दूध बाहेर निघायला लागलंय. आणि मग समजलो की कोणीतरी आतमध्ये हंडे फोडू लागले, माठ फोडू लागले. आतमध्ये गेले कृष्ण परमात्मा, एक माठर एक दगड. देव अशी फोडतोड करतो बरं का. मग त्याच्या मनासारखं नाही वागलं तर बरं का. आता तुम्ही मनाने सगळ्यांनी पैसे जर नसल्या मी सोनं पण घेतो. लाडकी बहिणी ना, सगळ्यांनी मनाने 10-10च्या नोटाने मी 100च्या घेतोय. हा सगळ्यांनी मनाने. मग तुम्ही 100-100 रुपये देताना मला आता, नाही तर देवाच्या मनासारखं नाही झालं ना तर मग बघा बाबा तुम्ही तुमचं घरी जाऊ तर तुमची गॅरंटी मी काही देत नाही. असू द्या, नसेल तर काही नाहीये. आम्ही काय कथा करत रोज भरमसाठ आमच्याकडे पैसा आहे. आता सद्गुरूंचाच आशीर्वाद आहे आम्हाला. गाडीत पैसा बसाना, हाणू नका काढून फक्त. आणि त्याच्यामुळे आम्ही फोन पे डायरेक्ट तिकडं. आमच्याकडे रुपये नाहीये. 2-3दा चोराने आडायचा प्रयत्न केला. मी अंगठ्या आदित्य महाराजाकडे द्या, हे म्हणला माझ्या अंगठ्यात हाणला आदित्य महाराज. मी वाचलो, म्हणलं मी डराईवर आहे. विडाला अरे देव तोडफोड करतोय, मनासारखं करत नाही. मग आणि मग बाकीच्या गवळणी म्हणल्या, अगं तू एवढं लहान आहे पण एवढा शहाणपणा करतोय, घरादारामध्ये माठ दही अंडे सगळं काही फोडतोय, एवढं नुकसान करतोय, याला बांधल्याशिवाय गत्यंतर नाही.
आणि मग सगळ्या गवळणी बांधू लागल्या. आता नाद बाबा नामदेवराय वर्णन करतात, हा ब्रह्मविद्येचा जनिता गे तुम्ही यासी धरू पाता, हा कैसा येईल हाता गे गोकुळ, हा कैसा येईल हाता गे गोकुळच्या नारी. हो कसं थांबेल, कसा पकडता येईल का तो? नाही पकडता येणार. सगळेजण धावू लागल्या आणि म्हणले याला उखळाला बांधा, बांधा उखळाला, बांधा उखळाला, नंदाचा कोण याला बांधा उखळाला. आणि मग उखळाला बांधायची तयारी चालू केली. आता तो बांधले जाईल का? नाही बांधला, पण एका महाराष्ट्रातल्या संतांनी बांधला. माझ्या जनाबाईंनी धरीला पंढरीचा चोर, गळा बांधून या दूर. ऐका रे दादांनो, जनाबाई देवाला भांडायची, जनाबाई देवाला सुद्धा शिव्या द्यायची, पण प्रत्येक शिवी फुल होऊन देवापर्यंत जायची. आपण कोणाला शिव्या द्यायला की हाणलाच. लक्षात ठेवा, त्याचा 10-13 एकदाची इथंच. लक्षात ठेवा दादांनो, पण त्या संतांच्या शिव्या होत्या. अहो जनाबाई देवाला भांडते, काय म्हणते? पुण्यवंत पातळ लोकी नेना, देवाला भांडते, देवा तुझ्याकडे न्याय करे. दरिद्रिता भाग्यवंत केला, थोरक्याचा बहुमान वाढविला, कीर्तिवानाचा अपमान केला, धुंद झाला तुझा दरबार. अरे काय हे, तुझ्या दरबारामध्ये काही न्याय आहे का नाही? धुंद झाला सगळा दरबार. उद्धवा आजोबा तुझे सरकार. ऐका रे दादांनो, जनाबाई भांडते देवाला, पण देवाला बांधण्याचं सामर्थ्य फक्त जनाबाई मध्ये. ते गवळणीला सुद्धा बांधता नाही आलं, यशोदेला सुद्धा बांधता नाही आला तो. पण यशोदा माया रडू लागली आणि देवाने बांधून घेतलं. दादांनो, अशा अनेक लीला भगवंताच्या आहेत. भगवंत थोडे मोठे झाले आणि मग मोठे झाल्यानंतर सगळे गोपाळ जमा केले, पेंध्या, तोत्र्या, सुदाम्या, श्रीदाम्या, आणि सगळे जण जमा झाले. मग त्याच्यामधला बोबड्या होता, तोत्र्या होता. म्हणले तुतना, म्हणले काय आता त्या ताती मिटिंग आहे. तोत्रा बोलायचा ना तो. कृष्ण परमात्मा म्हणले आज बचत गटाची मीटिंग आहे. म्हणले मी का हप्ते भरत नाही का? मग मीटिंग का त्यात आते. आणि मग देवाला बोलायचं, आता प्रेम होतं ते. आणि मग पहा तुम्ही बोबडी गवळणे बघा तुम्ही दादा. आले ताये पाहतूत नान तोले बा, आम्ही नाही 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 तुझ्या संग येणार. आते तो एकदा, आते तो एकदा समधी पुन्हा मिळून यमुनेच्या तिरी गेलो लेवा, यमुनेच्या तिरी गेलो लेवा, अनचितलं धक्कन फुललो लेवा. आम्ही नाही 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 तुझ्या संग येणार, आम्ही नाही 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 तुझ्या संग येणार. आते तो एकदा, आते तो एकदा विश्वादारा, आते तो एकदा तुमचे पुन्हा मिळून माझ्या चमल्यामध्ये गेलो लेवा, माझ्या चमल्यामध्ये गेलो लेवा, अनचितलं धक्कन फुललो लेवा. आम्ही नाही, आम्ही नाही, आम्ही नाही 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 तुझ्या संग येणार, आम्ही नाही 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 तुझ्या संग येणार. ऐका रे दादांनो, तो जगाचा मायबा. एवढं प्रेम होतं या गोप असणार त्या ठिकाणी गोपाळांचं भगवंतावर. सगळ्या जणांना जमा केलं. म्हणले हे बघा तुमची तब्येत काही चांगली. म्हणजे होणारे देवा, सगळं दही दूध तुपलोणी सगळं असणार मथुरीत विकायला मिळतं. म्हणजे आम्हाला घरी खायला काहीच राहत नाही. म्हणजे एक काम करा, तुमची तब्येत जर चांगली बनवायची असेल तर माझ्या पाठीमागे या. म्हणले हे बघा बाकीच्या सगळ्या काही गोष्टी मिळतील, पण न शरीरम पुन्हा पुन्हा. म्हणून शरीर प्रकृती चांगली पाहिजे. म्हणून शरीर उत्तम चांगली, शरीर सुखाचे घोसले, शरीरे साध्य होय केले, शरीरे साधिले परब्रह्म. शरीर प्रकृती चांगली पाहिजे. शास्त्र सांगतंय पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनर्मही एतत सर्व पुनर्लभ्यम न शरीरम पुन्हा पुन्हा. दादांनो, धन गेलं मिळेल, जमीन विकली पुन्हा मिळेल, पत्नी पहिली मरण पावली दुसरी मिळेल. हे का म्हणच गेलेली काय त्यात खुश होतील. महाराज सांगा बरं मंत्र एखादा दुसरी बायको भेटायचा. लक्षात ठेवा दादांनो, दुसरी बायको ही मिळेल, पण एकदा शरीर गेलं मिळणार नाही. शरीर प्रकृती चांगली पाहिजे. आणि मग लक्षात ठेवा दादांनो, मग शरीर चांगला असतानाच परमार्थ असा ना. होय सर,
शरीर चांगलं असताना कथेची सामुग्री देह अवसानावरी. नाही तर काय, एक पॅरालिसिस झाला एका बाबाला, मी भेटायला गेलो. आता काही पॅरालिसिस झाले, दवाखान्यातच जातेत. एक जण पार्ल्याचा पुडा घेऊन वर चालला. भले पार्ल्याचा बॉक्स आणला त्याने खायला म्हाताऱ्याला. म्हणले म्हाताऱ्याला लई पार्ले आवडायचा. म्हणले पारायण झालं की पार्ले कुठं मागायचं कोणाला पण. म्हणले पारायणाला चाललं म्हणजे दवाखान्यात ऍडमिट झालं, पॅरालिसिस झालं. आणि मग मी वरून खाली होतो पायऱ्यावरून, आणि हे पार्ल्याचा बॉक्स वर घेऊन जात होता. म्हणलं काय आणलं? म्हणले पार्ले. मी म्हणलं ते वारले. आता पार्ले काही खाणार नाहीये. मग बघा तुम्ही दादांनो, तब्येत चांगली असताना परमार्थ करा. गुडघे जोपर्यंत काम, लक्षात ठेवा, सहकार्य करते तोपर्यंत काम असणार, त्या ठिकाणी परमार्थ करा. हातपाय चालतात तोपर्यंत जवळ हे सगळं सिद्ध आहे. हात चाला वया पाय. एका जणाला भेटायला गेलो मी, पॅरालिसिस झालता. म्हणलो दादा, म्हणले टाळी वाजिता येते का आता? म्हणले हो येते ना. वाजा म्हणले इठायला इठायला. आता का? म्हणलं बोट हालत येत का? म्हणले हे काय हालत येत ना, एवढेच. हात. अरे अशा अवस्था झाल्यानंतर परमार्थ होईल कसा? ज्या वेळेला तुमची तब्येत चांगली आहे, शरीर चांगलं आहे, त्या वयामध्ये तुम्ही परमार्थ करा. म्हणून तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तना. बघा रे दादा, तुम्ही जोपर्यंत या सगळ्या काही गोष्टी व्यवस्थित आहेत, इंद्रिय चांगली आहेत, तोपर्यंत परमार्थ करा. वृद्धापकाळामध्ये परमार्थ होऊ शकत नाही. नाही तर आजामेला पंजामेला बाप मसना गेला रे, देखत देखत नातो पण तोही तैसा झाला रे, अशी अवस्था होत असते. म्हणून ऐका रे, माझ्या पाठीमागे याल तरी या रे लगे, अवघे माझ्या मागे मागे. आणि मग सगळे जण म्हणू लागले, म्हणले तुतना, म्हणले तुझ्या पाठीमाग आम्ही यायला तयार, पण तलाय तर काय. मग देवाने सांगितलं आपल्याला चोरी करायची. आणि मग त्यावेळेला तोत्र्या म्हणतो, म्हणले तुतना आले तोली तलून का फत्ते थायती का पोलिसा ते.